नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता मकरंद आणि ऋषिकेश या दोघांमध्ये भांडण झालेलं असतं. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हे काय चाललंय, माझा इव्हेंट का केला जाणार नाही आहे. तेव्हा मकरंद म्हणत असतो, ऋषिकेश आधी तू मला सांग, हा इव्हेंट तू कुठल्या पैशांवरती करतोयस. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, कुठल्या पैशांवरती म्हणजे पतपेढीच्या पैशांवरती. आणि ती पतपेढी कुणाची आहे. तर ऋषिकेश म्हणतो, माझ्या नानांची पतपेढी आहे. तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो, पण तुझ्या नानांच्या पतपेढीमधून आम्हाला फोन आला होता आणि तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलंय की त्यांनी तुला कुठलीही परवानगी दिलेली नाही आहे की पतपेढीमधून तुला पैसे मिळतील म्हणून. तू जबरदस्तीने त्यांना काहीही न सांगता तू इथे इव्हेंट करणार आहेस त्या पैशांवरती. याला काय म्हणतात माहिती आहे का? फ्रॉड म्हणतात, फ्रॉड. तू फ्रॉड केला आहेस. तेव्हा ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो, ए मकरंद, फ्रॉड कुणाला म्हणालास रे. ऋषिकेशला राग आलेला असतो आणि तेव्हा इथे सारंगचा फोन येतो. सारंग म्हणत असतो, दादा लवकरात लवकर घरी ये, पतपेढीवाले आपल्या घरी आलेले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऋषिकेश मकरंदकडे रागाने बघतो आणि घरी निघून जातो. तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो की जानकी, आत्ताच्या आत्ता माझ्या केबिनमध्ये ये. तेव्हा इथे जानकीला तर आश्चर्य वाटतं की हे सगळं काय चाललंय, म्हणजे ऋषिकेश तर खोटं बोलणारा नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, मकरंद म्हणत असतो, बघितलंस ना जानकी, बघितलंस, हा ऋषिकेश एक नंबरचा फ्रॉड निघाला. मी तुला आधीच सांगत होतो की त्याला आपण कुठलीही मदत करायची नाही, त्याचा इव्हेंट आपण करायचा नाही असं सांगितलं होतं. पण तरीसुद्धा तू माझं काही ऐकलं नाहीस. तू त्याच्यावरती विश्वास ठेवलास, माझ्यावरती नाही. तू त्याच्या गाडीवरती बसलीस, त्याने तुला घरी सोडलं आणि तरीसुद्धा तुला त्याचं खरं रूप समजलं नाही. बघितलंस आता किती मोठा फ्रॉड केला त्याने. तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो, जाऊ दे, मला या विषयावरती आता जास्त काही बोलायचं नाही आहे. तू आता पुण्याची फाईल घे, आपण एका ठिकाणी चाललो आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी आपल्या मनामध्ये म्हणते की मकरंद एवढं सगळं का बोलला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नानासाहेबांनी पतफेडीवाल्यांना चेक दिलेला असतो. तेव्हा इथे जे काही पैसे आता ऋषिकेशने पतफेडीमधून तो उचलणार असतो, लोकांकडून त्याने जी काही वर्गणी काढलेली असते, ते पैसे आता नानासाहेबांनी परत केलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नानासाहेबांनी आता चेक देऊन पतपेढीवाल्यांना परत पाठवलेलं असतं. गावकरीसुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा इथे पतपेढीवाला माणूस म्हणतो, ऋषिकेश रणदिवे, अरे नानासाहेब आम्हाला चेक देतील माहितीच होतं, पण जरा तुझ्या वडिलांनी इथे इज्जत जी कमावली आहे ना, ती मुलगा म्हणून तू रस्त्यावरती आणू नकोस. त्यांची इज्जत अशी धुळीला मिळवू नकोस, कळलं ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश म्हणतो की आई काय चाललं, हे सगळं काय झालंय. तेव्हा नाना म्हणतात, इकडे ये, आत ये, तुला सगळं काही सांगतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय झालं नाना. तेव्हा नाना म्हणत असतात, काय रे हे ऋषिकेश, माझ्या पतपेढीवरती तू लोकांकडून वर्गण्या मागतोयस, इव्हेंट करणार आहेस तू, आणि ते सुद्धा बॉक्स क्रिकेटचा. काय चाललंय काय हे सगळं ऋषिकेश. हे बघ, अरे मी जी एवढ्या मेहनतीने कमावलेली इज्जत आहे ना, ती अशी धुलीला मिळू देणार नाही मी तुला. काय चाललंय तुझं हे सगळं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, नाना मी कुणाकडूनही पैसे घेतलेले नाही आहेत, कळलं ना. आणि वर्गणी घेतल्यानंतर ते पैसे त्यांना परत मी करणारच होतो ना. तेव्हा इथे नाना म्हणतात, अच्छा, म्हणजे ते पैसे तू कधी परत करणार होतास. एकतर इथे चुकीचा वागलास तर वागलास आणि पुन्हा आता उद्धटपणे बोलतोयस माझ्याबरोबर. आणि नानांनी ऋषिकेशच्या जोरदार थोबाडी दिलेली असते. नाना म्हणतात, सुमित्रा, तू ना पदराच्या आड आता तुझ्या लेकाला अजून अंजारू गोंजारू नको. अगं मोठा झालाय तो आता, तरीसुद्धा एक पैसा कमवायची अक्कल नाही आहे तुला. तुझ्या आईकडून एवढे पैसे घेऊन गेलास, ते सुद्धा पैसे अजून तू परत आणलेले नाही आहेस. आणि आता पुन्हा इथे इव्हेंट करायला जात होतास आणि त्याच्यामधून अजून पैसे कमवणार होतास का. अरे ते सुद्धा पैसे वाया घालवले असतेस तू, कळतंय का तुला. आणि हे सगळं कशासाठी. अरे का तू विनाकारण त्रास देतोयस आम्हाला. म्हातारपणामध्ये जेव्हा बापाचे खांदे असे वागतात ना, तेव्हा मुलांनी असं काहीतरी करून दाखवायचं असतं की त्या बापाचे वाकलेले खांदे पुन्हा वरती येतील, त्याची छाती अशी अभिमानाने फुलून येईल. असं काहीतरी काम करायचं असतं रे मुलांनी, की असं जी बापाने कमावलेली कष्टाने इज्जत आहे ती सुद्धा धुळीला मिळवायची. का वागतोयस तू असा. का दिवसभर इकडे तिकडे उन्हाळत असतोस. का तू कामाकडे लक्ष देत नाही आहेस. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, नाना
तुम्हीच ठरवूनच टाकलं आहे ना की मी ना करता आहे म्हणून. मी काहीच करू शकत नाही असंच वाटतं ना तुम्हाला? पण नाना, अहो कधीतरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात का? मी बिघडलेलोच आहे, मी काय करूच शकत नाही म्हणून कधी तुम्ही मला खर्चासाठी 1 रुपयासुद्धा दिला नाही तो. ते सुद्धा पैसे मला आईकडे मागावे लागतात. तुम्ही कधी मला काही दिले आहेत का? कधी माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवलात का? अजिबात नाही. बिझनेससाठी तुमच्याकडे पैसे मागितले होते की नाही? म्हणालो होतो ना 5 लाख रुपये हवेत म्हणून, पण तुम्ही मला ते दिले नाहीत. ते मला आईने दिले. आईने माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मुळशीमध्ये मी मराठी सिनेमा लावला आणि नुसता लावला नाही तर तो हाऊसफुल करून दाखवला. तेव्हा माझी पाठ थुपटलीत तुम्ही? तेव्हा माझं कौतुक केलंत का? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की तेवढंच नाही, कुठल्याही गोष्टीत असू दे, काहीही करू दे, तुम्हाला मी नाकर्ताच वाटतो. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, "अरे दुसऱ्याच्या पैशावरती किती उड्या मारशील रे? ह्या ज्या काही उड्या मारल्यास त्या माझ्याच पैशांवरती मारल्यास ना?" तेव्हा सुमित्रा म्हणते, "अहो, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही शांत व्हा. ऋषिकेशला आता काही बोलू नका." नाना म्हणतात, "तू गप्प बस सुमित्रा. तुला जर वाटत असेल ना की त्याने स्वतःच्या पायावरती काहीतरी केलं पाहिजे, तर त्याला घरातून बाहेर जाऊ दे. आत्ताच्या आता ह्या घरातून निघ आणि बाहेर जाऊन जरा तुला जमिनीचे पायाला चटके लागू दे, उन्हाची जराशी झळ लागू दे. स्वतःच्या कष्टाने जेव्हा पैसे कमावशील ना, तेव्हा हे शब्द बोल तुम्हाला. अरे 1 रुपया कमवायची अक्कल नाही आहे तुला आणि माझ्या पैशांवरती इथे श्रीमंत होण्याची स्वप्न बघतोयस. माझ्या पैशांवरती तू उड्या मारतोयस. आत्ताच्या आता या घरातून निघ आणि जेव्हा स्वतः पैसे कमावशील ना, तेव्हा तू येऊन मला भेट." असं आता नाना म्हणालेले असतात. ऋषिकेश म्हणतो, "ठीक आहे नाना, मी जातो आणि जेवढे पैसे तुम्ही त्या पतपेढीवाल्यांना दिलेत ना, त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवत नाही ना मी, तोपर्यंत या घरामध्ये परत येणार नाही आहे. तुमचं चॅलेंज स्वीकारतोय मी." असं आता ऋषिकेश म्हणतो आणि आपल्या रूममध्ये जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, मकरंद आणि जानकी दोघेजण एका इव्हेंटसाठी बाहेर जात असतात. तेव्हा त्याची गाडी पंक्चर झालेली असते. तेव्हा इथे जानकी म्हणते, "ठीक आहे ना, गाडीचा टायर पंक्चर आहे, आपण रिक्षाने जाऊया." तेव्हा मकरंद म्हणतो, "तुला चालेल का रिक्षाने?" तेव्हा जानकी म्हणते, "मकरंद, अरे मी रिक्षाने, टॅक्सीने, ऑटोने यानेच तर प्रवास करते ना, तू विसरलेस का?" तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो, "ठीक आहे, चल आपण एक रिक्षा बघूया." तेव्हा एका रिक्षाला हात केल्यानंतर तो रिक्षावाला बघितल्यानंतर जानकी त्याला ओळखते आणि म्हणते की मला ह्या रिक्षामध्ये बसायचं नाही आहे. तेव्हा मकरंद म्हणतो, "काय झालं? तुला या रिक्षामध्ये का बसायचं नाही आहे?" तेव्हा इथे जानकी दुसरी रिक्षा बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश रागारागाने आपले सगळे कपडे बॅगमध्ये भरत असतो. सुमित्रा येत्यानी म्हणते, "ऋषिकेश, हे काय चाललंय तुझं बाळा? अरे नानासाहेब रागाने बोलले म्हणून तू सुद्धा आता डोक्यामध्ये राग घेऊन लगेच निघून जाशील का? हे बघ ऋषिकेश, असं काही करू नकोस. प्लीज तू थांब, कुठेही जाऊ नकोस." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "नाही आई, आता तर खरं तर मला जाऊ दे. हे बघ, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना की मी काहीतरी करून दाखवेन?" सुमित्रा म्हणते, "माझा माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "मग तेच तेच आता लक्षात ठेव. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, मग मी सगळं काही करून दाखवेन. आता तुझा तर विश्वास आहे, मला नानांचा सुद्धा विश्वास कमवायचा आहे आणि म्हणूनच मी चाललो आहे आई. आणि प्लीज तू आता रडू नकोस. मला हसत हसत जाऊ दे, माझी वाट मला निवडू दे." तेव्हा सुमित्रा म्हणते, "तुमचं सगळ्यांचं बरं आहे रे. तिकडे नानासाहेबांनी त्यांची वाट निवडली. तू इकडे आता मुलं मोठी झाली तर तू तुझी वाट निवडतोयस. या आईचं काय? आईने इथे मुलामध्ये आणि बापामध्ये नेहमी कुढतच राहायचं का?" तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "आई, तू नको काळजी करू आणि प्लीज तू आता रडत वगैरे बसू नकोस हा. पण मला अडवूसुद्धा नकोस. मला जाऊ दे. मला स्वतःच्या पायावरती उभं राहू दे. तुलासुद्धा आवडणार आहे ना? मी इथे नाव कमावलेलं, स्वतः काहीतरी केलेलं तुलासुद्धा बघायचं आहे ना?" तेव्हा सुमित्रा म्हणते, "हो रे बाळा, बघायचं आहे. मग त्यासाठी घर सोडायची काय गरज आहे? इथूनसुद्धा कष्ट करू शकतोसच ना?" तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "नाही आई, मी इथे नानांना आता वचन दिलं आहे. चॅलेंज मी त्यांचं स्वीकारलं आहे. मी आता बाहेर जाणार म्हणजे जाणार." असं ऋषिकेशने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश जाताना इथे सारंग आणि सौमित्र दोघेजणं त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. सारंग म्हणत असतो, "दादा प्लीज प्लीज नको जाऊस तू. मी एकटा पडेन रे तू गेलास तर." तेव्हा सारंग इथे आता खूपच जास्त इमोशनल झालेला असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "सारंग, अरे आता मी इथे नसण्याची सवय करून घे आणि हे बघ, मी इथून गेलेलोच बरं. कारण का नाना म्हणतायत ना की माझ्यामुळे तुम्ही दोघेजणं बिघडताय म्हणून."
कारण नाना म्हणालेले असतात, हा सारंग तर तुझी सावली आहे आणि हा सौमित्र वकील होणार आहे, तो सुद्धा तुझ्यामुळे आता बिघडत चालला आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की तू एक काम कर, आता माझे विचार, माझं बोलणं सगळं काही विसरून जा आणि आता सौमित्रबरोबर जास्तीत जास्त वेळ थांब. तुझ्या मनामध्ये जे काही असेल ना ते सौमित्राला सांगत जा, ठीक आहे? म्हणजे तू सुद्धा सौमित्रसारखा हुशार होशील. माझ्याबरोबर राहून तू वाया गेला असतास ना. तेव्हा आता सौमित्रबरोबर राहायचं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की नाना जातो मी, तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि इथे ऋषिकेश म्हणतो आई जातो मी, तू पण तुझी काळजी घे. सुमित्रा म्हणते ऋषिकेश जातो नाही म्हणायचं, कधीही येतो असं म्हणायचं, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुमित्रा म्हणत असते की ऋषिकेश बाळा, अरे डोक्यात राग घालू नकोस रे. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की दादा माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती, तू आता चालला आहेस, पण जोपर्यंत तू स्वतःच्या पायावरती उभा राहत नाही ना तोपर्यंत तू परत येणार नाही मला माहिती आहे. आणि तू नानांना दिलेलं चॅलेंजसुद्धा पूर्ण करशील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो सौमित्र, मी खरोखर नानांना दिलेलं चॅलेंज पूर्ण करेन, तेव्हाच मी घरी परत येईन. तर प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश आपले सॉक्स वगैरे घालत असतो, शूज घालत असतो. तेव्हा इथे सारंग येतो, त्याच्या बाजूला बसतो आणि म्हणतो दादा दादा तू एकटा जाऊ नकोस, मला पण तुझ्याबरोबर घेऊन जा ना, प्लीज दादा प्लीज. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो सारंग सारंग हे बघ तू ऐक माझं, अरे मी कुठे जातोय काय करतोय मलाच माहिती नाही, तर तुला कुठे मी बरोबर घेऊन जाऊ? हे बघ तू इथेच राहायचं आणि आता जरा अभ्यासाकडे लक्ष दे आणि त्याचबरोबर सौमित्रबरोबर राहा, एकटा राहू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश सारंगला मिठी मारतो, त्यानंतरला सौमित्रला सुद्धा मिठी मारतो. दोघांनाही सांगतो की काळजी घ्यायची, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, माझ्यासारखं बनायचं नाही, असं म्हणून तो आता घरातून बाहेर पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो सौमित्र आणि सारंग दोघे आपल्या भावाला जाताना बघून खूपच जास्त इमोशनल होतात. तर इथे प्रेक्षकांनो मकरन म्हणत असतो की जानकी काय झालं आहे, तुला ह्या रिक्षामध्ये का बसायचं नाही आहे? तेव्हा जानकी म्हणते नाही बसायचं आहे मला. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो मॅडम आता बसा ना, अहो चपलेने मारले तुम्ही मला, आता आता मी कसं काय इथे वाईट वागेन? तेव्हा इथे मकरन म्हणतो जानकी नक्की काय झाले सांगशील का? तेव्हा जानकी म्हणते मकरन अरे या रिक्षातून मी जात असताना याच रिक्षावाल्याने माझी छेड काढली होती आणि तेव्हा ऋषिकेश तिथे होता. ऋषिकेश मला वाटलं उन्हात टप्पू असेल, पण त्याने माझ्यामधला आत्मविश्वास वाढवला आणि मग मी माझ्या चपलेने असा काही मारलाय ना त्याला. हा तोच रिक्षावाला आहे. आता तर मला याच्या रिक्षात बसायचंच नाही आहे, चल आपण दुसरी रिक्षा बघूया. तेव्हा प्रेक्षकांनो मकरनला आता असा काही राग आलेला असतो, तो मकरन त्या रिक्षावाल्याला रिक्षातून खेचून बाहेर काढतो, त्याला मार मार मारतो. तेव्हा इथे रिक्षावाला म्हणत असतो की मॅडम वाचवा वाचवा मला, नाहीतर हा माणूस मला मारून टाकेल. तेव्हा मकरन तिथे आता काही दगड्या पडलेल्या असतात, मोठमोठ्या दगड्या, त्यातली एक दगड आता मकरन उचलतो आणि ती दगड घेऊन तो त्या रिक्षावाल्याच्या डोक्यातच मारणार असतो. तेवढ्यातच तिथे जानकीमध्ये येते आणि म्हणते मकरन हे काय करतोयस तू, काय चाललंय तुझं? तू काय त्या माणसाचा जीव घेतोयस की काय? ती दगड टाक तिकडे बाजूला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणते त्या माणसाला ठार मारशील तू, अरे कंट्रोल कर स्वतःच्या रागावरती, एवढा का रागराग करतोयस? तेव्हा प्रेक्षकांनो मकरन ती दगड आता बाजूला टाकून देतो आणि इथे जानकी म्हणते काय चाललंय काय तुझ्या डोक्यामध्ये, चल आपण दुसरी रिक्षा घेऊया, ए बाबा जा तू जा, असं जानकी त्या आता रिक्षावाल्याला म्हणते आणि त्याला तिथून जायला लावते. तेव्हा प्रेक्षकांनो इथून आता जानकी आणि मकरन दुसरी रिक्षा पकडून गेलेले असतात. मकरन पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो. त्याचबरोबर इथे जानकीने त्याला खूप मोठा गुन्हा करण्यापासून थांबवलेलं असतं. तेव्हा इथे सुमित्रा रडत असते, ती म्हणत असते अहो हे काय केलं तुम्ही, तुम्ही माझ्या ऋषिकेशला घरातून बाहेर काढलत, अहो कुठे जाईल तो, कसा राहील, त्याला माझ्याशिवाय इथे अन्न गोड लागत नाही आणि तुम्ही त्याला घरातूनच बाहेर काढलत. तेव्हा नाना म्हणतात सुमित्रा अगं प्रत्येक वेळेला आई म्हणून त्याच्या चुकांवरती पांघरून टाकू नकोस, अगं आपण काय त्याला आयुष्यभर पुरणार आहोत का? आपल्यानंतर ऋषिकेशने चांगलं आयुष्य जगलं पाहिजे असं नाही वाटत का तुला? जर तू प्रत्येक वेळी त्याला पदराच्या खालीच जर ठेवत राहिलीस ना तर तो कधीही पुढे जाऊन कष्ट करणार नाही, काम करणार नाही, कळतंय का तुला? त्याला बाहेर पडू दे, कष्ट करू दे, 2 पैसे त्याला स्वतःच्या कष्टाने कमवू दे, तेव्हा त्याला काम करण्याची सवय लागेल. तुला तुझा मुलगा स्वतःच्या पायावरती उभं राहिलेलं नको आहे का? तेव्हा सुमित्रा म्हणते अहो या गोष्टी चांगल्या पद्धतीने सुद्धा झाल्या असत्या ना, तुम्ही का त्याला घरातून जायला सांगितलं?
जर माझ्या ऋषिकेशला काही झालं ना तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असं आता सुमित्रा म्हणालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता ऋषिकेश त्याच चाळीमध्ये आलेला असतो जिथे जानकी राहत असते. तेव्हा जानकी म्हणते, तू इथे काय करतोयस माझ्या चाळीमध्ये? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, ही काय फक्त तुझी चाळ नाही आहे, आता मी सुद्धा इथेच राहणार आहे, कळलं का? आता मी आहे तुझा पक्का शेजारी. तेव्हा इथे जानकी म्हणते, की पक्का शेजारी की पक्का वैरी, असं म्हणते आणि त्याच्या हाताला पिन टोचते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश घरामध्ये जातो, बघतो तर काय सगळीकडे कचरा असते, सगळीकडे धूळ असते, घाण असते. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की चला आता एवढी कचरा एवढं आपल्याला स्वच्छ करावं लागणार आहे. तेव्हा तो सगळी धूळ वगैरे साफ करतो आणि ती सगळी कचरा उचलून बाहेर अंगणामध्ये जानकीने पाडलेल्या रांगोळीवरती टाकतो.